नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. बघा, आज आम्ही आलो आहोत नगरला म्हणजे एक होता प्रोग्राम आणि तो प्रोग्राम अतिशय महत्त्वाचा होता. कारण आपण सगळे इव्हेंट साजरे करतो, लग्न समारंभ वगैरे सगळे, पण आजचा इव्हेंट होता वेगळा. कारण इथे चालू होती तपश्चर्येचा प्रोग्राम चालू होता की ही राजश्री कटारिया आणि तुषार कटारिया ही आई आणि लेकराची जोडी होती आणि ह्या दोघांनी मिळून केले होते 8 दिवसाचे उपवास. आता तुम्ही म्हणताल की उपवास तर सगळेच करतात, पण तुम्हाला इतकं माहीत आहे का की जैन धर्मामधले उपवास कसे असतात? उपवास करताना जैन धर्मामध्ये 8 दिवस जर उपवास करायचे असेल तर 8 दिवस पूर्ण निरंकार राहावं लागतं. फक्त एखादा घोट पाणी चालतं, ते पण त्याला पण टायमिंग वगैरे असतो. पण जर 8 दिवसाचे उपवास करायचे असेल तर आजपासून 8 दिवस धरले जातात की 8 दिवसात पूर्ण काहीही चालत नाही खाल्लेलं. जर तुम्ही म्हणताल चहा दूध चालतं का, तर ते पण चालत नाही. तर त्याच्यामुळे ह्या उपवासांना खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. हे उपवास करणं म्हणजे खूप अवघड पद्धत आहे. कारण 8 दिवस अन्न पाणी नाही घेतलं तर असे उपवास करणं किती कठीण असतं हे तर सांगायची गरजच नाही आहे. आणि हे उपवास केले होते ह्या दोघांनी एक सोबतच, आणि त्याचा आज ठेवला होता कार्यक्रम. त्या कार्यक्रम प्रसंगी आम्ही सगळे जमलो होतो. आणि बघा, मम्मी आणि मुलगा किती नातं हे सुमधुर झालेलं आहे. किती म्हणजे आपण म्हणतो ना, एक मुलगानी आईची साथ देणं आणि उपवासामध्ये साथ देणं. काही तू उपवास कर, मी पण तुझ्यासोबत उपवास करेन. म्हणजे मग बघा, आईची इच्छाशक्ती किती वाढली असेल, आईला किती समाधान वाटलं असेल. आपल्या मुलांनी आपल्या प्रत्येक कार्यात मदत करणं ही आईसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज डॉक्टर तुषार, बरोबर आहे, डॉक्टर असून सुद्धा बघा आईसाठी त्याचं प्रेम बघा. आणि आईने उपवास केले तर आपण पण आईला साथ द्यायची, ही त्याची भावना किती महत्त्वाची, किती मोठी होती. ह्या दोघांच्या चेहऱ्यावरून असं समजत होतं की खरंच किती प्रेम आहे मायलेकरांचं. आणि आता ह्या कार्यक्रमाला साजेसा असा नगरचा एक संघ, महिला संघ आहे, तो आला होता की जे ह्या इव्हेंटसाठी शोभा वाढवणार होते आपल्या संगीत माध्यमातून, आपल्या गाण्यातून आणि ह्या दोघांचं वेलकम करण्यातून. खूप सुंदर आवाज होता सगळ्यांचा, खूप छान तालबद्ध संगीतातून ह्यांनी पूर्ण प्रोग्राम हा सुशोभित केला होता. आणि बघा, आई आणि मुलगा किती छान वाटत होतं की आईला किती आत्ता अभिमान वाटत असेल की माझ्या मुलांनी माझी साथ दिली उपवास करण्यात. आणि हा सगळा परिवार आम्ही जमलो होतो त्यांच्या कार्यक्रमासाठी. खूप सुंदर कार्यक्रम होता, एकदम असा सुशोभित कार्यक्रम होता. आम्ही सगळेजण भेटलो होतो त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि डॉक्टर राजश्री कटारिया आणि डॉक्टर तुषार यांना आमच्या सगळ्यांकडून होत्या भरपूर. नगरचं हे महिला मंडळ होतं, त्यांनी अतिशय सुंदर प्रमाणे ह्या गीतांना सगळं साजेसं, या कार्यक्रमाला शोभेसा असे सगळे गीत सादर केले होते. आणि ह्यांचं बघा सुशोभीकरण पण खूप सुंदर होतं, जे मनाला एकदम भावून जात होतं. आणि त्यांचं ताल सूर लय तर अतिशय उत्तम होता. त्यामुळे अजूनही कार्यक्रम हा सुंदर होत गेला. बघा, ह्या मटकी हांडी किती सुंदर सजवून आणल्या होत्या, जसं काय बाळगोपाळांनीच ह्या मटकी हांडी सजवलेल्या आहेत. आणि असा सुंदर हा सगळा कार्यक्रम चालला होता. आणि खरं तर बघा, या सगळ्या महिलांचा उत्साह किती होता गाणे म्हणण्यामध्ये. आणि सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. आणि आता काही राजश्री कटारिया आणि डॉक्टर तुषार कटारिया यांचं समाधान तर अलौकिकच होतं, सुंदर होतं. या दिसायला पण खूप छान आहेत आणि बोलायला पण खूप छान आहेत. आणि डॉक्टर तुषार डॉक्टर असून सुद्धा त्याचा समजदारपणा, त्याच्या बोलण्यातला हावभावपणा हा सगळ्याला भावून जात होता. आणि त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्यांचं वेलकम केलं होतं ना, ते तर खूप छान होतं. त्यांनी प्रत्येकाला आवर्जून विचारत होता की कसे आहात, काय आहात. तर त्याचं हे प्रेमळ शब्द
सगळ्याच्या मनाला खूप भावत होतं आणि असं वाटत होतं अरे हा डॉक्टर आहे पण किती छान आहे, स्वभावाला किती छान आहे. कारण जशी आई तशी मुलगा असं म्हणतो ना तसंच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर महावीर त्यांचे मिस्टर हे सुद्धा खूप छान आहे स्वभावाने. त्यांनीसुद्धा सगळ्यांचं वेलकम केलं. सगळ्या म्हणजे अतिथींचं स्वागत त्यांनी खूप छान पद्धतीने केलं. तर त्यांचंही भरभरून कौतुक होत होतं कारण त्यांनी घरातून खूप मोठी साथ दिली होती ना. कारण घरातून साथ असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आमचे जिजाजी महावीर यांनी ह्यांना खूप साथ दिली. 8 दिवस उपवास करणं म्हणजे काही छोटी गोष्ट नाही आहे. 8 दिवस आपल्या बायको आणि मुलाला बिना अन्न पाण्याचं पाहणं हे सुद्धा त्यांना कुठेतरी मनाला दुखवत असेल, पण आपल्या घरात तपश्चर्या होती आहे याचंही सुख होत असेल त्यांना. आणि त्याच्यामुळे आणि ह्या आहेत बरं का, आवर्जून सांगते, या आहेत डॉक्टर राजश्री कटारिया यांच्या आई आणि बहीण. या बहीणसुद्धा मोठ्या डॉक्टर आहेत बरं का. आणि खूप छान स्वभाव आहे सगळ्यांचा. त्याच्यामुळं काय असतं, सगळ्यांचे चांगले स्वभाव असले ना तर एक दिवस का होईना एकत्रित आलं तर ती मजा एक वेगळीच असते. आणि त्याच्यामुळे आमचा परिवार सगळा जमला होता एकत्र. आणि एकत्र परिवार जमल्यामुळे ह्या कार्यक्रमाला अजूनही असं वाटत होतं की अजून बराच वेळ हा कार्यक्रम चालला पाहिजे, कारण तेवढ्याच वेळ आपल्या सगळ्यांना सोबत राहता येईल. आणि अहिल्यानगरच्या महिलांचे खरंच धन्यवाद, कारण त्यांनी कार्यक्रम छान संगीतबद्ध केल्याबद्दल, तालबद्ध केल्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. की ओर चलते हैं तपस्वी की ओर। देखो हम आज कटारिया परिवार के अंगना उनकी तपस्या के निमित्त। तो अगला सवाल है आपके लिए, साधु साथ में है। आओ आओ आके। चलो अगला परफॉर्मेंस है। शाही उपहार स्वरूप में गुरु को आज दोनों ने 28 तप की भावना भाई। रचना को विशीभूत करके तुमने पर्व मनाया है। गुरुवर की पावन नगरी में आपने अपना जीवन स्वर्ग बनाया है। तपस्या करके आपने कटारिया परिवार का मान बढ़ाया है। जय जिनेंद्र जया। माता को त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन। सुख करता बन के, दुख हरता बन के, चले आना शासन मताना। सुख करता बन के, दुख हरता बन के, चले आना शासन मताना। शासन मताना तू साता देना, सिद्धि को लाना, कुमकुम बदले आना, चले आना शासन मताना, चले आना शासन मताना। तपे बिना कोई सुवर्ण निखर नहीं सकता, तपे बिना कोई घड़ा पक नहीं सकता। तो झालीये चैताली, तू पण कर तपशा। अगं तपशा करणे घणी जरुरी आहे। आपला कर्माकाळ निर्जरा हुए, आपण थोडस तप जप करेच जे। देख तू वा कटारिया की बहू किती डॉक्टर हुईसर भी वा तपशा कर रही है, आणि त्यानं छोरो पण किती तपशा करेली। तू भी कर।
मारा साहब घनी इच्छा है तपस्या करन की तो घनी इच्छा है पण हुए नहीं मारा कार्यसू एकाच नासू करूला बघा मम्मीची खरंच करणार मम्मीची ते हा बाई पक्को म्हणजे पक्को करूला लागत हे काही करो सकाळ वाजते पहिला बदाम भिजायने रखो जे मासे अनुमोदना झाली घनी घनी अनुमोदना आपली अनुमोदना अनुमोदना वारंवार अनुमोदना 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 वारंवार शादी होय बतीशी भाव होय मंगल सार कोई करे गोद भराई किसी का हो नामकरण हम लोग आएंगे तुम यूं ही बुलाते रहना कीर्ति मंड को याद करना कीर्ति मंड को याद करना चलते चलते हमारे गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना। तपस्याचे गीत गाण्यासाठी आलो आहोत आगरकर मळा स्टेशन रोड कीर्ती गीत मंडळ। मी ज्योती बोरा आगरकर मळा। माझा नंबर आहे 9370505925। असे अजून कुठे कुठे तुम्ही बाहेर पण जाता का प्रोग्रामला? त्याची आम्हाला थोडी माहिती द्या। हमारे मंडल की ओर से नामकरण, गोद भराई, शादी ब्याह का कार्यक्रम, भावा, तपस्या सभी प्रोग्राम हमारी ओर से किए जाते हैं। और जब छोटे बच्चे का जन्म होता है तो नाड़ा के गीत ये भी हम गाते हैं। ऐसा है हमारा कीर्ति गीत मंडल। आणि मुलगा माय लेकरू जशी स्पर्धा असते ना, तर ह्या दोघांनी जशी काय अशी स्पर्धा लावली होती की आपले 8 उपास होतात का नाही, आणि ह्यांनी क्लिअर 8 उपास झालेले आहेत त्यांचे आज, आणि त्याच्यासाठी हा पूर्ण सोहळा चालू होता। आणि ही आहे आमची सगळी फॅमिली, आणि ह्या फॅमिलीमध्ये बघा
ह्यांचे झालेत 8 उपास, राजश्री कटारिया आणि तुषार कटारिया, आणि ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, कारण आज ही खूप मोठी तपस्या झालेली आहे कटारिया परिवारामध्ये, आणि त्या कटारिया परिवाराच्यामुळे आज हा पूर्ण सगळे लोक आम्ही सगळेजण आज इथे मेळावा भरलेला आहे आमचा, आणि सगळेजण आम्ही एकमेकांना भेटलेलो आहोत. तर या आनंदाच्या पर्वणीमध्ये आमच्याकडे एक से एक असे रत्न आहेत जे की समाजामध्ये खूप महान कार्य करतात. हे आहेत आमचे काकाजी आहेत की जे समाजामध्ये खूप मोठं ह्यांचं नाव आहे. ह्यांचं प्रवचन जर ऐकायला बसले तर तुम्ही 2 दिवस उठणार नाहीत, ह्याची मी गॅरंटी देते. आणि असेच तुम्हाला कटारिया परिवारामध्ये अजून तपशा अजून हो भविष्यामध्ये अशी आमच्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलकडनं यांना विनंती करते, कारण यांच्या तपस्यामुळे आम्ही आत्ता भेटलो, अजून थोडी जास्त तपस्या केली तर आम्ही 2 दिवसासाठी येऊ. 2 दिवसाचं इन्व्हिटेशन ह्या सगळ्यांना राहील. जय जय अभिनंदन तपस्या जय जयकारी करे तप का अभिनंदन तपस्या जय जयकारी धन्य है धन्य तुम्हारी हो धन्य है धन्य तुम्हारी साधना समता न्यारी करे तप का अभिनंदन तपस्या जय जयकारी जय जय. आणि आता सगळा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही घेतला जेवणाचा स्वाद. जेवण पण एवढं सुंदर ठेवलं होतं ना, खूप छान जेवण होतं. आणि त्याच्यामुळे बघा किती पदार्थ होते जेवणामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं राजभोग जेवण ह्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.